जगताप साहेब हा सातारकडचा माणूस, तसा काय अर्थार्थी संबंध नाही, पण काल परवा योगेच्या पोस्टमध्ये वाचलं चेअरमन, ज्यावेळेला तो अत्यंत मी म्हणेल की डिप्रेशनमध्ये असताना या माणसाने फक्त चेहरा वाचला, अतुल साहेबांनी फक्त चेहरा वाचला आणि त्यांनी सरळ विचारलं, तू काय अडचणीत आहेस का? असं सहसा घडत नाही. मग त्यांनी सांगितलं की बाबा असं असं आहे. तर ते म्हणाले की काय तसं असेल तर मी पैसे लावतो. इतकं सोपं नाही खरं तर. त्यांनी मगाशी तो जो अनुभव सांगितला, आपली माणसं उभं राहत नाही, पण अशा वेळेला सातारची गाद्या आपल्या कामाला आली जुन्नरच्या, हे आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. योगेशनी सांगितलं तुम्ही लावताय पैसे, पण मी काय केले ते बघा आणि मग पैसे तुम्ही मला मदत करा. खरं तर मी अतुलजींचं मनापासून आभार मानेल. जर कदाचित अतुलजी भेटले नसते तर कदाचित आपलं पुढचा सगळा प्रपंच राहून गेला असता. मी अतुलजींना मनापासूनचे धन्यवाद देतो. योगेश, तू हे काम केले प्रचंड, तसे आपल्यासाठी अनएक्सपेक्टेड काम आहे आणि हे उभं करणं तितकंसं सोपं नाही. एखादा चित्रपट निर्माण करणं, खरं तर तो कोणता नटरंग चित्रपट आपण पाहिला, त्याच्यामध्ये तमाशा उभा करताना किती त्याचा तमाशा होता तर ते आपण सगळ्यांनी पाहिलं. योगेशने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असताना देखील इतकं मोठं काम केले. योगेश, तुला सॅल्यूट आहे. आणि मी सगळ्या तालुक्यातील जनतेला, खरं तर माझे पत्रकार मित्रांना विनंती आहे, आपण इतर बाबतीमध्ये खूप प्रमोशन्स करतो, माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे, योगेश आपला मुलगा आहे, सामान्य कुटुंबातला मुलगा आहे, एक हाडाचा कलाकार आहे आणि त्यांनी निर्माण केलेली ही कलाकृती आपल्या तालुक्यात नाही तर आपल्या राज्यामध्ये पोहोचली पाहिजे. अशा प्रकारचं जाहिरात आपल्याकडून व्हावी, अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला वाटतं की तुम्ही सगळी मातब्बर मंडळी आहात. आपले व्ह्यूज जर पाहिले सगळ्यांचे तर खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे हे महाराष्ट्रात जावं, मराठी माणसांनी हा चित्रपट बघावा अशी माझी आपल्या सगळ्यांच्या मार्फत विनंती आहे. आम्ही देखील लोकप्रतिनिधी किंवा कुटुंबाचे जवळचे स्नेह म्हणून निश्चितपणानं त्यासाठी प्रयत्नशील राहू. योगेश, तुला मनापासूनचे धन्यवाद, तुला मनापासूनच्या शुभेच्छा.